9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। नमस्कार, मी वैभव कुलकर्णी प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या विटा आणि परिसरामध्ये चर्चेत असलेला विषय म्हणजे नाथबाबाची यात्रा। या यात्रेवरून बऱ्यापैकी आपल्याला या भागामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली पाहायला मिळाली। ती कोणत्या गोष्टीवरून? का तर या ठिकाणी नाथबाबाच्या यात्रा कमिटीच्या 2 यात्रा कमिटी निर्माण झाल्या आणि त्यानंतर हा सगळा गदारोळ सुरू झाला। आता नाथबाबाची यात्रा येणाऱ्या 20-21 तारखेपासून साधारणतः सुरू होणार आहे, पण अद्यापही विटेकर नागरिकांना यात्रा कुठे भरणार, यात्रा कशी असणार, यात्रेमध्ये काय काय कार्यक्रम असणार हे माहिती नव्हतं। त्याचाच आज स्पेशल आढावा म्हणून आम्ही प्राईम न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला ही यात्रा कमिटीची माहिती देत आहोत। सर्वप्रथम आज आपण आलेलो आहे विटा येथे असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, म्हणजेच नवीन नाथबाबांची जी यात्रा कमिटी झाली, श्री नाथबाबा समस्त भक्त विटा ही यात्रा कमिटीचा यात्रा कशा प्रकारे असणार आहे ते आज आपण पाहणार आहोत। पण त्याआधी आपण आज या ठिकाणी आलेलो आहे। आपल्या पाठीमागे जे काही ग्राउंड दिसत आहे याच ठिकाणी यांच्या यात्रा कमिटीच्या कुस्त्याचं मैदान, कुस्तीचा आखाडा तयार करण्यात येणार आहे। गुरुवार दिनांक 24 एप्रिल रोजी दुपारी 3:30 वाजता या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या याच मैदानामध्ये यात्रा पार पडणार आहे। यात्रेचं कुस्तीचं मैदान पार पडणार आहे। त्याचप्रमाणे श्रींचा एकंदरीतच यात्रेचा कार्यक्रम कशा स्वरूपात असेल तो आता मी सांगतो। सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी या ठिकाणी श्रींचा 12:05 जन्मकाळ असेल। त्यानंतर 22 रोजी सकाळी ठीक 7 वाजता मारुती मंदिराजवळ म्हणजेच आपल्या गावभागामध्ये त्या ठिकाणी खिरीचा प्रसादाला सुरुवात होईल। त्यानंतर 22 एप्रिल रोजीच दुपारी 4 वाजता अंमलीच्या गाड्याची भव्य मिरवणूक व स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यानंतर सायंकाळी 9 वाजल्यापासून पालखी आणि छबिण्याचा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। त्याचप्रमाणे 25 एप्रिल रोजी या ठिकाणी बैलगाड्यांचं मैदान देखील पार पडणार आहे सकाळी 9 वाजता आणि याचं स्थळ कुंडल रोडला खंबाळे टेक खामजाई विटामळा यामध्ये घेण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे 26 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता संगीता वन्ने पडळकर यांचा लोकनाट्य तमाशा स्थळ दगडी पाण्याच्या टाकीजवळ घेण्यात आला आहे। आणि त्याचप्रमाणे यांच्या यात्रा कमिटीतला शेवटचा कार्यक्रम म्हणजे रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी रात्री ठीक 9 वाजता ऑर्केस्ट्रा वैभव कोल्हापूर याचं आयोजन चौंडेश्वरी चौक लेंगरे रोड विटा येथे करण्यात आलं आहे। एकंदरीतच नवीन यात्रा कमिटी म्हणजेच कैलासवासी विठ्ठलराव आबासाहेब दाजी पाटील माजी नगराध्यक्ष यांच्या यात्रा कमिटीचा हा आढावा आपण पाहिला आहे। त्याचप्रमाणे आता जुन्या यात्रा कमिटीचा कशा प्रकारे यात्रा असेल, यात्रा कुठे भरली जाईल हा आढावा आपण एकंदरीतच जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण आत्ताच नवीन यात्रा कमिटीची यात्रा कशा स्वरूपात भरणार आहे व त्यांचे विविध कार्यक्रम कोणकोणत्या ठिकाणी होणार आहेत हे आपल्याला दाखवलं। त्याचप्रमाणे जुन्या यात्रा कमिटीचे कार्यक्रम हे कुठे आणि कसे भरणार आहेत हे दाखवतो। मी आता आहे दगडी पाण्याच्या टाकीजवळ म्हणजेच जुन्या विटाच्या गावभागामध्ये आहे। या ठिकाणीच दरवेळी यात्रेचं अनेक विविध कार्यक्रम या ठिकाणी होत असतात। तर या जुन्या यात्रा कमिटीचे कार्यक्रम कसे असतील ते पुढील प्रमाणे आता आपण जाणून घेणार आहोत। सोमवार दिनांक 21/4/2025 रोजी सकाळी 10 वाजता काल्याचं कीर्तन होणार आहे आणि रात्री 10 वाजता जन्मकाळाचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्याचप्रमाणे पुढे पाहायला गेलं तर 23 तारखे रोजी या ठिकाणी सकाळी 7 ते 10 याच ठिकाणी म्हणजे दगडी पाण्याच्या टाकीजवळ खिरीचा प्रसाद ही याच ठिकाणी संपन्न होणार आहे। 22 तारखेला रात्री 12 वाजता आणि बुधवारी 23 तारखेला सकाळी 10 वाजता सौ छाया विरकर वाघेरीकर यांचा लोकनाट्य तमाशा देखील दगडी पाण्याच्या टाकीजवळ म्हणजेच याच ठिकाणी संपन्न होणार आहे। त्याचप्रमाणे 22 तारखेला दुपारी 4 वाजता या ठिकाणी अंमलीचे गाडे पार पडणार आहेत
अशा स्वरूपात यांचा यात्रेचा कार्यक्रम एकंदरीतच होताना दिसत आहे. आपण मागच्या आत्ताच्या नवीन यात्रा कमिटीच्या कुस्त्याचं मैदान पाहिलं, त्याचबरोबर यांचं कुस्त्याचं मैदान पाहायला गेलं तर दिनांक 23/4/2025 रोजी दुपारी 3:30 वाजता निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान यांचं पार पडणार आहे आणि हे मैदान मायनी रोडला तालुका क्रीडा संकुल नगरपालिकेच्या जलतरण तलावाजवळ या ठिकाणी हे मैदान पार पडणार आहे. त्याचप्रमाणे 23 तारखेला रात्री 10 वाजता मालती इनामदार नारायण गावकर यांचा लोकनाट्य तमाशा नवीन भाजी मंडई पाठीमागे भवानी माळ पाटील वस्तीवर त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याचप्रमाणे 24 तारखेला रात्री 9 वाजता महिलांसाठी खास ऑर्केस्ट्रा धमाल हा गांधी चौक दगडी पाण्याच्या टाकीजवळ म्हणजे याच ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि शेवटचं आपण पाहायला गेलं तर बैलगाडा शर्यत देखील विटा मायनी रोडला पवई टेकाजवळ गुरुवार दिनांक 24 रोजी सकाळी 9 वाजता संपन्न होणार आहे. एकंदरीतच प्राईम न्यूजच्या माध्यमातून संभ्रम अवस्थेत असलेल्या विटेकरांना आम्ही नवीन यात्रा कमिटी व जुन्या यात्रा कमिटीची यात्रा कशा स्वरूपात भरणार आहे आणि त्यांचे विविध कार्यक्रमाची स्थळे कुठे असतील याचा आढावा देण्याचा आम्ही प्रयत्न केला. वैभव कुलकर्णीसह प्राईम न्यूज विटा. CBSE स्टेट बोर्ड 9वी 10वी 11वी 12वी सायन्स व कॉमर्स CA फाउंडेशन BCom इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले SP करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या. अभ्यासिका, प्रशस्त क्लासरूम, डिजिटल क्लासरूम, 24 तास शिक्षकांची उपलब्धता. भंडारे सर, पाटील सर, कदम सर व माने सर यांचा 10 ते 15 वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार. तसेच बँकिंग व MPSC स्पर्धा परीक्षा केंद्र, पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध. चला तर मग आजच प्रवेश घ्या. SP करिअर इन्स्टिट्यूट, अण्णादाजी कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा.